नमस्कार. स्पेक्ट्रम अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवर मी तेजल तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करते. आज आपण जून महिन्याच्या आंतरराष्ट्रीय घडामोडी समजून घेणार आहोत. जून महिन्यातली पहिली आंतरराष्ट्रीय घडामोड आहे अमेरिका या देशाविषयी. अमेरिकेत जन्मदरात 6व्या वर्षी घट झाल्याची ही बातमी आहे. बघा, अमेरिका असो किंवा युरोप असो, हे जे विकसनशील नसलेले देश असतात, म्हणजे जे विकसित राष्ट्र असतात किंवा विकसित खंड असतात, इथे जन्मदरामध्ये सातत्याने घट जाणवत असते. त्या तुलनेने विकसनशील राष्ट्रांमध्ये आणि अविकसित राष्ट्रांमध्ये जन्मदरात घट दिसून येत नाही, तर उलट जन्मदरात घट नसल्याची दिसून येते, म्हणजे जन्मदरात वाढ झाल्याचं दिसून येत असतं. अमेरिकेचं हे सलग 6वं वर्ष आहे जेव्हा तिथे जन्मदरात घट झाली आहे. 2019चा जर अभ्यास केला तर अमेरिकेमध्ये 2019 पेक्षा आत्ता 4% जन्मदरात घट झाली आहे. हा अहवाल कोणी प्रकाशित केला तर हा अहवाल सेंटर फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेन्शन या संस्थेने प्रकाशित केला. 1979 नंतरची ही सर्वाधिक घट आहे. म्हणजे 1979 मध्ये जी घट दिसून आली होती त्यानंतर सगळ्यात जास्त जन्मदरात घट अमेरिकेत आत्ता म्हणजे जून 2021 मध्ये दिसून आली. जर अमेरिकेत 1000 महिलांनी शिशूंना जन्म दिला तर त्यामागे जन्मदर हा फक्त 56 शिशूं इतकाच दिसून येत असतो. आणि आता हे सलग 10वं वर्ष आहे जेव्हा अमेरिकेत सातत्याने जन्मदरात घट होत आहे. अमेरिकेच्या जन्मदराविषयी थोडं अधिक प्रमाण समजून घेऊ. मागच्या वर्षी अमेरिकेत 36 मुलं जन्माला आली होती आणि त्याच्या आधी 2019 मध्ये 38 लाख शिशु तिथे जन्माला आले होते. म्हणजे साधारण 2 लाखांनी तिथे जन्मदराचं प्रमाण कमी झालं आहे. त्यापूर्वी 2007 मध्ये 43 लाख इतकी जन्मदर संख्या होती. आता आपण बघितलं की युरोप सुद्धा अमेरिकेसारखाच विकसित खंड आहे, तिथे सुद्धा जन्मदर घटत आहे. इटली सुद्धा विकसित राष्ट्र आहे. आपण करोनाच्या पहिल्या टप्प्यात बघितलं की इटलीमध्ये मृत्यूचं प्रमाण खूप होतं आणि तिथे लॉकडाऊनमध्ये जन्मदर मात्र 22% इतकाच राहिला आहे. तर विकसित राष्ट्रांविषयीची ही बातमी होती. त्यानंतर पुढची बातमी आहे माउंट एव्हरेस्ट या शिखरावर नवीन रेकॉर्ड झाल्याचे. काय रेकॉर्ड झालं ते बघू. बहरीन हा जो देश आहे तिथले प्रिन्स हमद मुहम्मद अल खलिफा यांनी त्यांच्या 16 सदस्यांच्या टीमसोबत माउंट एव्हरेस्ट हे शिखर सर करण्याचं नवीन रेकॉर्ड केलं. त्यांच्या 16 सदस्यांच्या टीमचं नाव आहे रॉयल गार्ड टीम. सोबत तुम्हाला चित्र दिसत आहे, हीच आहे त्यांची रॉयल गार्ड टीम. रॉयल गार्ड टीम म्हणजे काय तर बहरीन या देशाचं जे संरक्षण सेना युनिट आहे त्या सेना युनिटचं नाव आहे रॉयल गार्ड टीम. आता माउंट एव्हरेस्ट चढताना बहरीनचे प्रिन्स हमद मुहम्मद अल खलिफा आणि त्यांची 16 सदस्यीय टीम यांनी कोणता मार्ग योजला होता तर त्यांनी योजलेल्या मार्गाचं नाव होतं 7 समिट ट्रॅक. यापूर्वी सुद्धा बहरीनच्या प्रिन्स हमद यांनी लोबूचं शिखर सर केलं आहे आणि लोबूच्या शिखरासोबतच त्यांनी माउंट मनायू या नावाचं सुद्धा शिखर सर केलं आहे. म्हणजे एक प्रकारचे बहरीनला साहसी प्रिन्स मिळाल्याचं आपल्याला दिसून येत आहे. यानंतर पहिला ट्रोपोजोडियम विरुदुर्बियम नावाच्या प्रजातीचा कोळी महाराष्ट्रात सापडल्याचं दिसून आलं आहे. ही पर्यावरणाशी संबंधित बातमी आहे. हा कोळी कुठे सापडला तर कोळी संशोधन प्रयोगशाळा मेळघाट इथे हा कोळी सापडला. यापूर्वी सुद्धा या कोळी संशोधन प्रयोगशाळेने 17 नवीन कोळीची प्रजाती शोधल्या होत्या आणि ट्रोपोजोडियम विरुदुर्बियम ही प्रजाती पहिल्यांदा गांधीनगर येथे सापडली होती. गांधीनगर ही गुजरातची राजधानी आहे. तर गांधीनगर येथे 2016 साली ही प्रजाती सापडली होती. आजवर कोळी या प्राण्याच्या एकूण 204 प्रजाती सापडल्या आहेत. ट्रोपोजोडियम दुर्बियम ही प्रजाती तापी नदीकाठी मिळते. हिची शरीर रचना समजून घेऊ. नराची शरीर रचना 3.6 मिलीमीटर इतकी आहे, तर मादीची शरीर रचना 4.1 मिलीमीटर इतकी आहे. तुम्हाला ठाऊक असेल की कोळी या प्राण्याची मादी ही नराला एका विशिष्ट काळानंतर मारून देखील टाकत असते आणि आपल्याला इथे दिसून येते की या मादीची शरीर रचना ही नरापेक्षा थोडीशी जास्त आहे. ट्रोपोजोडियम विरुदुर्बियम हा कोळी प्रजाती पालापाचोळ्यात सापडतो. शिवाय तो निशाचर आहे, म्हणजे तो रात्रीच्याच वेळी जागा असतो.
आणि तो शरीराने छोटा सुद्धा आहे. आपण बघितलं 3.6 आणि 4.1 मिलीमीटर, म्हणजे अत्यंत छोटी अशी शरीर रचना या कोळ्याची आहे. या 3 वैशिष्ट्यांमुळे म्हणजे पालापाचोळ्यात राहणे, निशाचर असणे आणि छोटं असणे, यामुळे हा कोळी सापडायला अत्यंत अवघड जातो. यानंतर पुढील बातमी आहे पृथ्वीच्या संरक्षक थराची. पृथ्वीच्या संरक्षक थराला काय म्हणतात तुम्हाला माहिती आहे का? पृथ्वीच्या संरक्षक थराला स्थितांबर असं म्हणतात. इंग्रजीत त्याला स्ट्रॅटोस्फिअर असं म्हणतात. तर स्ट्रॅटोस्फिअर किंवा स्थितांबर हे कुठे आहे? तर पृथ्वीचं जे वातावरण आहे म्हणजे ट्रोपोस्फिअर जो आहे त्याच्या वरती असतो स्ट्रॅटोस्फिअर. स्ट्रॅटोस्फिअरचं वैशिष्ट्य काय आहे? तर सूर्यापासून जी किरणं येतात त्यांचं रक्षण करणं हे स्ट्रॅटोस्फिअरचं काम आहे, म्हणजे स्थितांबराचं काम आहे. मग हा स्थितांबर हे रक्षण करत असल्याने त्याला म्हटलं जातं संरक्षक थर. आणि आता हा संरक्षक थरच 402 मीटर्सने घटत आहे. साधारण ट्रोपोस्फिअर जो आहे तो पृथ्वीपासून 20 ते 30 किलोमीटर अंतरावर असतो आणि त्याच्या पुढे 20 ते 30 किलोमीटर अंतरावर स्थितांबर असतो. म्हणजे पृथ्वीपासून स्थितांबराची उंची साधारण 50 किलोमीटरपर्यंत येत असते. बघा तुम्हाला चित्रात दिसतंय की आधीचा जो तपांबर आहे तिथपर्यंत पॅराशूट जाऊ शकतात, आपल्याला तिथून ढगही दिसू शकतात आणि वरती उडत असलेली विमानं सुद्धा दिसू शकतात. पण स्थितांबरात मात्र ओझोन वायू असतो. हा ओझोन वायूचा थरच सूर्यापासून येणाऱ्या किरणांचं आपल्याला संरक्षण देत असतो. आणि आता ह्या ओझोन वायूचा थर सुद्धा कमी झाल्याचं दिसून येत आहे. या ओझोन वायूचा थर कमी झाल्यामुळे काय होतं तर स्किन कॅन्सरचं प्रमाण वाढतं, कारण आपली त्वचा नकळत भाजली जात असते किंवा जळत असते. स्थितांबराच्या वर आपण बघू शकतो मध्यांबर आहे, आयनांबर आहे आणि बाह्यांबर आहे. आयनांबरमध्ये आपल्याला रॉकेट गेल्याचं दिसतं आहे, त्याच्या वरच्या बाह्यांबरमध्ये आपल्याला यान गेल्याचं दिसत आहे. तर अशा प्रकारे हे पृथ्वीचे थर असतात आणि त्यातला संरक्षक थर म्हणजे स्थितांबर हा 402 मीटरने घटला आहे. दर 10 वर्षांनी साधारण 100 मीटरची घट होत असल्याचं समजत आहे. म्हणजे साधारण 40 वर्षांमध्ये हा 402 मीटरचा थर कमी झाल्याचं आढळून आलं आहे. यानंतरची बातमी आहे G20 या संघटनेची. तर यंदा G20ची जी समिट झाली ती इटली येथे झाली. इतर युरोपियन राष्ट्रांनी सुद्धा इटलीला या कार्यात मदत केली होती आणि यावर्षी संपूर्ण जगालाच ज्या व्हायरसने छळलं आहे त्या कोविड व्हायरसशी सामना करण्याचा, त्याच्याबद्दल उपाय शोधण्याचा चर्चा आणि इतर सर्व गोष्टी या G20मध्ये झालेल्या दिसून येतात. G20ची सुरुवात कधी झाली होती तर G20ची सुरुवात 1999 साली झाली होती. तेव्हा सौदी अरेबियाकडे अध्यक्षपद होतं G20 या संघटनेचं. बघा US, युरोपियन युनियन, रशिया, सौदी अरेबिया, दक्षिण आफ्रिका, कोरियन प्रजासत्ताक, अर्जेंटिना, ऑस्ट्रेलिया, ब्राझील, कॅनडा, चीन, फ्रान्स, जर्मनी, भारत, इंडोनेशिया, इटली, जपान, मेक्सिको, तुर्की आणि UK ही ती 20 राष्ट्र आहेत ज्यांचा G20 या संघटनेमध्ये समावेश होतो. याच्यानंतर आपण बघूया पुढील बातमी. हे कोणत्या खेळाडूचं चित्र आहे तुम्हाला सांगता येत असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. ही बातमी याच खेळाडूविषयी आहे. यांना प्रिक्स पुरस्कार मिळाला आहे. मी तुम्हाला हेही सांगेल की फॉर्म्युला 1चे हे खेळाडू आहेत, म्हणजे अतिशय वेगवान पद्धतीने फॉर्म्युला 1 कार्स चालवल्या जातात आणि त्याचे हे आंतरराष्ट्रीय ख्यातीचे खेळाडू आहेत. जूनमध्ये त्यांना प्रिक्स पुरस्कार मिळाला आहे. त्यानंतर डेव्हिड डियोप या लेखकाला आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार मिळाला आहे. म्हणजे 2021 सालचा आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार डेव्हिड डियोप या लेखकाला मिळाला आहे. पूर्वी आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्काराचं नाव होतं आंतरराष्ट्रीय मॅन बुकर पुरस्कार. कोणत्या भारतीय लेखकाला किंवा लेखिकेला हा पुरस्कार मिळाला आहे हे जर तुम्हाला माहीत असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. मी तुम्हाला त्या लेखकाचं किंवा लेखिकेच्या पुस्तकांची नावं सांगू इच्छिते. त्यांनी गॉड ऑफ स्मॉल थिंग्स आणि द मिनिस्ट्री ऑफ अटमोस्ट हॅपीनेस या नावाची 2 पुस्तकं साधारण काही दशकांच्या अंतराने लिहिली आहेत. आपण आता डेव्हिड डियोप या लेखकाच्या पुस्तकाचं नाव जाणून घेऊ, ज्या पुस्तकाला म्हणजे ज्या कादंबरीला आंतरराष्ट्रीय बुकर 2021 हा पुरस्कार मिळाला. त्या कादंबरीचं नाव आहे ॲट नाईट ऑल ब्लड इज ब्लॅक. आणि डेव्हिड डियोप हे लेखक पहिले फ्रेंच व्यक्तिमत्व बनले आहे ज्यांना आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे बुकरकरिता.
आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्काराची सुरुवात 2005 साली झाली. पहिला आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार अल्बेनियाचे इस्माईल कादरे यांना मिळाला होता. यानंतर पुढची बातमी आहे 17 शाश्वत विकास लक्ष्यांची, SDG ज्याला आपण म्हणतो, सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स. तर भारताची 2 स्थानांनी या ध्येयांसाठी घसरण झाली आहे. म्हणजे भारत कमी पडत आहे शाश्वत विकास लक्ष्यांमध्ये. आपण ही शाश्वत विकास लक्ष्ये जाणून घेऊ. पहिले लक्ष्य आहे नो पॉवर्टी, म्हणजे गरिबी हटाव. आपल्याकडे भारतात कोणत्या नेत्याने किंवा कोणत्या महिला नेत्याने ही घोषणा केली होती तुम्हाला आठवत असेल तर नक्की कळवा. पंचवार्षिक योजनेमध्ये सुद्धा ही घोषणा असल्याचं तुमच्या लक्षात येईल. त्यानंतरचं पुढचं म्हणजे दुसरं लक्ष्य आहे झिरो हंगर, म्हणजे भूक हटाव. आपल्याकडे आंतरराष्ट्रीय संघटना सुद्धा असतात ज्या भुकेवर काम करत असतात. तिसरं लक्ष्य आहे गुड हेल्थ अँड वेलबिंग. आत्ताच्या आरोग्य समस्येमध्ये गुड हेल्थ असणं किती गरजेचं आहे हे आपल्याला माहीतच आहे. आणि गुड हेल्थ म्हणजे चांगले आरोग्य हे सुद्धा शाश्वत विकास लक्ष्य आहे. तुम्हाला कोणत्या क्रमांकाला कोणतं विकास लक्ष्य आहे हे सुद्धा लक्षात ठेवायचं आहे. चौथ्या नंबरचं विकास लक्ष्य आहे क्वालिटी एज्युकेशन. जर गुणवत्तापूर्व शिक्षणच मिळालं नाही तर आयुष्य समृद्ध होणार नाही. म्हणून शाश्वत विकासाचा चौथा क्रमांक आहे क्वालिटी एज्युकेशन. त्यानंतर 5वं ध्येय आहे जेंडर इक्वॅलिटी. या गोष्टीवर सतत संपूर्ण जगामध्ये चळवळी होत असतात की लिंग समानता आलीच पाहिजे. 6वं विकास लक्ष्य आहे क्लीन वॉटर अँड सॅनिटेशन. पाणी स्वच्छ असेल तर आपल्याला निरोगी राहायला मदत होते. आणि पाणी स्वच्छ असणं नंतरचा प्रश्न आला. पाणी सर्वांना पूर्ण हा देखील एक महत्त्वाचा घटक आहे. तर 6वं विकास लक्ष्य हे पाण्याला धरून आहे. 7वं विकास लक्ष्य आहे अफोर्डेबल अँड क्लीन एनर्जी. म्हणजे ऊर्जेची गरज तर प्रत्येक सजीवाला असते, पण ती परवडणारी असावी असं 7वं लक्ष्य आहे. 8वं लक्ष्य आहे डिसेंट वर्क अँड इकॉनॉमिक ग्रोथ. बघा, आर्थिक वृद्धी तर महत्त्वाची असते, पण कामही तसंच हवं. नुसती आर्थिक वृद्धी होऊन चालणार नाही, कामाला सुद्धा दर्जा हवा असं 8वं शाश्वत विकास लक्ष्य सांगतं. 9वं विकास लक्ष्य आहे इंडस्ट्री, इनोव्हेशन अँड इन्फ्रास्ट्रक्चर. म्हणजे उद्योग, नवीन नवीन शोध, पायाभूत सुविधा याला महत्त्व दिलेलं आहे 9व्या विकास लक्ष्यामध्ये. 10वं विकास लक्ष्य आहे रिड्यूस्ड इनइक्वॅलिटीज. आपण 5वं विकास लक्ष्य बघितलं ज्यात जेंडर इक्वॅलिटी हवी होती, म्हणजे समानता हवी होती. आणि 10व्या विकास लक्ष्यामध्ये असमानता कमी करायची आहे. 11वं विकास लक्ष्य आहे सस्टेनेबल सिटीज अँड कम्युनिटीज. बरोबर आहे. जर आपण शाश्वत विकास लक्ष्यांची गोष्ट करत आहोत तर आपली शहरंसुद्धा शाश्वतच हवी, त्यांचा विकाससुद्धा शाश्वत हवा. म्हणजे विकासाच्या नावाखाली आपण पर्यावरणाचं नुकसान करू अशा गोष्टी होत असेल तर त्याला शाश्वत म्हटलं जात नाही. त्यानंतर 12वं लक्ष्य आहे रिस्पॉन्सिबल कन्झम्पशन अँड प्रोडक्शन. यावर आधारित नुकताच एक ऑस्कर विजेता सिनेमा येऊन गेला, नोमॅडलँड. म्हणजे आपण जे काही उत्पादन करत असतो त्याचं योग्य वापरसुद्धा झाला पाहिजे. आपली जी रिसोर्सेस असतात, जी स्रोते असतात त्यांचा वापर योग्य तऱ्हेने झाला पाहिजे, ती वाया गेली नाही पाहिजे अशा आशयाचं हे विकास ध्येय आहे. 13वं ध्येय आहे क्लायमेट ॲक्शन. बघा, जगभरात हवामान बदल होत आहे, तर त्यावर मात करण्यासाठी आपण लक्ष ठेवलं पाहिजे असं आपल्याला 13वं शाश्वत विकास लक्ष्य सांगतं. 14वं लक्ष्य आहे लाईफ बिलो वॉटर. आत्ताच आपण 6व्या लक्ष्यात बघितलं की वॉटर क्लीन पाहिजे आणि सॅनिटेशन पाहिजे. म्हणजे पाण्याची गरज पण आहे, पण त्याच्या स्वच्छतेची सुद्धा गरज आहे. आणि तसं झालं तरच लाईफ बिलो वॉटर जगेल. म्हणजे काय तर पाण्यात जगणारे जीव, मग ते वनस्पती असो की प्राणी असो, त्यांना जगवण्याची जबाबदारी सुद्धा आपलीच आहे. त्यानंतर 15वं शाश्वत विकास लक्ष्य आहे लाईफ ऑन लँड. जसं पाण्याखालचे जीव जगले पाहिजेत तसे जमिनीवरचे सुद्धा जीव जगले पाहिजे. मग ते जीव प्लांट्स असो की प्राणी असो. जर काही कारणाने हे जीव एक्सटिंक्ट होत असतील, म्हणजे दुर्लभ होत असतील, तर त्यांना जगवण्याचं कामसुद्धा माणसाचं आहे. कारण माणसाची बुद्धी ही इतर सगळ्यांपेक्षा जास्त असल्याचं दिसून येतं आणि माणूसच या जगाला एक प्रकारे नियंत्रित करतोय हे दिसून येतं. त्यामुळे या सर्व जीवांना जगवण्याचं काम आपलंच आहे. 16वं विकास ध्येय आहे पीस, जस्टिस अँड स्ट्रॉंग इन्स्टिट्यूशन्स. बघा, जगभरात खूप सारे इश्यूज चालू असतात, बाँड्रीला धरून इश्यूज चालू असतात, भाषेला धरून चालू असतात,
सुपेरियरिटीला धरून चालू असतात. तर हे सर्व इश्यूज शांतीच्या मार्गाने मिटावे, न्यायाच्या मार्गाने मिटावे, अशी या 16व्या शाश्वत विकासाचे लक्ष्य आहे. 18वा आहे पार्टनरशिप फॉर द गोल्स. आपण लहानपणी एक गोष्ट ऐकायचो की जर काठ्यांना एकत्र केलं तर त्यात तुटू शकत नाही, पण एक काठी सहज तुटू शकते. म्हणजे एकतेचं महत्त्व त्याच्यात होतं. 17व्या शाश्वत विकास लक्ष्यात हेच सांगितलेलं आहे की पार्टनरशिप करायची, जे काही ध्येय असेल सगळ्यांनी मिळून पार करायचं, जगभरातल्या सर्व राष्ट्रांनी मिळून पार करायचं, असं हे शाश्वत विकास लक्ष्य होते. ही लक्ष्य महत्त्वाची असल्याने तुम्हाला सगळी सांगण्यात आलेली आहेत. त्यानंतर पुढची आंतरराष्ट्रीय घडामोड आहे रणजित सिंह डिसले या गुरुजींची. महाराष्ट्राला लाभलेलं हे एक अतिशय आदर्श व्यक्तिमत्व आहे आणि हे व्यक्तिमत्व आता आंतरराष्ट्रीय ख्यातीपर्यंत पोहोचलेलं आहे. जागतिक बँकेने त्यांना शिक्षण सल्लागार म्हणून घेतलं आहे. ही आपल्यासाठी खरं तर खूप अभिमानाची बाब आहे. ते खूप वर्षांपासून सातत्याने शिक्षणाच्या क्षेत्रात प्रयत्न करत आहे आणि अखेर त्यांना यश आलं आहे. यापूर्वी सुद्धा मागच्या वर्षी त्यांना ग्लोबल टीचर्स अवॉर्ड मिळाला होता. ते इतके आदर्श आहेत की त्यांनी त्यांच्या सोबतचे जे इतर 7 शिक्षक होते, जे नॉमिनेटेड होते, नामनिर्देशित होते, त्यांना आपला 7 कोटींचं बक्षीस त्यांनी टप्प्याटप्प्याने वाटून दिलं होतं. म्हणजे त्यांनी स्वतःने 1 कोटी वापरले आणि इतरांना 6 ते 7 कोटी ते वाटून दिले होते. आणि त्यांना मिळालेलं उर्वरित जे बक्षीस होतं ते सुद्धा ते शिक्षणाच्या क्षेत्रातच वापरणार होते. अशा पद्धतीने आपण जून महिन्याच्या आंतरराष्ट्रीय घडामोडी संपवलेल्या आहेत. पुन्हा भेटूया पुढील भागामध्ये. तोपर्यंत आमचं चॅनल बघत राहा, व्हिडिओजला लाईक करा, कमेंट करा, आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.